भाऊजी हो जांभळाचा सीझन चालू आहे. सगळ्या गावात वाड्या खोड्यानी इकडे तिकडे हिंडतात. मग आपल्याला जांभळा आणू नये का खायला? हो आपल्या गावात 3 जांभळाचे झाड आहे. एक इकडं वाड्याच्या पलीकडं, हा एक ती नदीच्या कडेला हा. आणि पर गावाच्या शिवाला. आता जांभळ कोणते पिकलेले आहेत? कोणत्या झाडाचे? ती नदीच्या इथले जांभळ झाले ना ती एक नंबर आहे. असे टपोरे जांभळ आहेत. मग आणा ना तेवढे जांभळ आपल्याला. अहो आणायला काही नाही, अख्खं गाव तिथं असतं. लय गर्दी असते, लहान पोरं बिर. तुम्हाला आणायचीत का नाही? नुसते कारण सांगा. पोरण लहान आहे सगळं गाव तिकडं कुणी का जाईना, पण तुम्ही 4 तर घेऊन येतात. अहो आपल्या घरचं झाड आहे ती सगळे जण कोण दगड आणतंय, कोणी झाडावर चढून फांदी हालीतय. बरं बघतो मी, प्रयत्न करतो. आणा ना जाणार येऊ का? लवकर या पण. रघुनानाच्या आमराईच गेलतो आम्ही. असे पाड सांगतो तुला, लई पाड खाल्ले. हा आणि त्याच्याविषयी तुम्हाला ते एक सिंगल फाटर होते, तो म्हणलं पिशवीतून एक दिलं तर त्याच्या तिकडचा होता काय? हा तो तू ते एक मला खायला दिलं फाटर. तू कसा होता? लय भारी लागलं, गोडच होता एकदम. आता संपले ना ते पाड. पाड संपले आता माता सीझन. पाड संपले, पण ते वड्याच्या कडाची तुला ती ही माहितीये का, ते जाई जांभळ? ते रावसाहेब आणण्याच्या पलीकडचं मग. हा तीच त्या कोपऱ्यावरची. तिथं काय जांभळ जांभळ आहे तो, लाख गाव तुटून पडत आहे तिथं. टपुर जांभळ असते त्याला. काही ठेवलंच नाही राव पोरांनी. मी तर म्हणतो काय थोडीफार राहिले असेल. तू बाबा तिथं बसलेलाच असतो राखून, तरी पोरं कधी जाते तर कधी जांभळ काढून आणते. तर जायला मला काय वाटतं, राहिले थोडेफार यायचं का आपण बी खाऊन जाऊन. हा मग कोणी बघायचं वेगळ्याच्या आत आपण बी जायचं, हळू टाव करून यायचं. काय अशी टेस्टी जांभळ आहे तुला काय सांगू कमल्या. नाही जाऊ ना, पण खाऊ ना. त्याला काय होतं, आपली माझ्या म्हणून मस्त की बसून खाऊ. चालेल एक काम कर, हा तू एक पिशवी घेऊन या खाली. मी ना आलो एक थोडस घरी काम आहे, फक्त 5 मिनिटात रिटर्न येतो. लवकर जा लवकर पण. चालेल असं जा. चंदनाच्या पोटावर सोन्याच्या तटामध्ये मोत्याचा घास दिला. आपण खेळू हळू हळू. काय चेअरमन लेड डोक्याला शीन झाला राव. काय बाळ्या वावरातच जाईना. का बरं? ते म्हणतो कुठे त्याला भूत दिसलं. हा हे सगळ्या दंत काय ते कुठं घर असतंय वय सरपंच. गकडू ना काही ऐकायचं आणि काही डोक्यात घ्यायचं. आता मी त्याला सगळं सांगून दमलो. अरे भूत खेत काही नसते, ते गेला काळ. आता लोकांनी घाबरायचा, आता कशाला घाबरतो तू? अहो नुसतं थुड असं अंगोर पांघरून घेतलेत आणि वावरात जाईना. मला सांगा, जर वावरात नाही गेलं तर आमचे वावर करायचे कोणी? तिकडे जाईना ते म्हणतो आपल्याच वावरात भूत दिसलंय. आता काय करावंच काय? अहो त्याच्या मनात भीती बसलेली आहे, ती भीती काढून टाका त्याच्या मनात. तो कशी काढवते? काय इंजेक्शन आहे का? दिलं इंजेक्शन निघाली भीती. अहो त्याचं ते काय म्हणतात त्याला त्याचं थोडस चर्चेतून म्हणा किंवा त्याला सांगून उमजून थोडस. तुम्ही सांगा जरा तुमच्या स्टाईलनी. तुमचा तर भूताला अजिबात विश्वास नाही ना. अजिबात आणि तुम्ही तर भूताला अजिबातच भेट नाहीत ना. मग तुम्ही समजून सांगा त्याला. होईन कधीतरी तुमचा त्याचा सामना भेटीचा. त्याला सांगा, अरे बाळ असं नसतं तसं नसतं. विचार करा ना, 2-3 दिवस जरी वावरात नाही गेलं तर काय होईन वावरात? सगळे राळ होऊन जाईल ना. काय तर कुठून भूत आलेत काय माहिती. चर्चेचाच विषय चाललाय नुसता. काहीतरी कोणीतरी कांडी सोडून देत पिल्लू. बाईनी गती म्हणले खायच सरपंच तुम्ही बी असं बोलतात ना. माझा नाही विश्वास. सांगितलं तुम्हाला लोक काय म्हणते. ती काही लोकाला काही म्हणते. लोक हाणायला पाहिजे दांडके याचे म्हणणारे. अरे येडा येते बाळ ते काम चुकार आहे ते. काय मग काय त्याला कामाचं आला असं काटणं म्हणून हे भूतन बितन काही येड आहे काही खरंय का? याडपट नाही तर तू पिशी आणली का जांभळ घ्यायला? राम 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 राम. काय झालं रे? काय झालं? थंडी वाजून आली काय? टायफॉइड फेड काही? आढळ भूत बघितलंय. आयला गियाडे तुम्ही. हे हाडळ फिडळ काय नसतंय. कशाला घाबरत काही बी येत पार. असं कधीच नव्हतं बघितलं याच्या आधी. अरे कोणतरी नाटक करीत ते लोकाला घाबरीत, असं काही नसतं. तुम्ही थांबा आता. जे कोणी नाटक करीत असेल ना,
असे उचलू उचलू आपटी तुम्ही त्यांना. अरे 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 तुमची भीतीच काढून टाकी तो. भीती अरे तुम्हाला आहे ना परत आयुष्यात तुम्ही घाबरले नाही पाहिजे. मी नको बे बघितलं डायरेक्ट पायजाम्यात मुतलोय मी. याला काय मुद्दा चल माझ्या संग. चल, चल, चल. नका नेऊ त्याला. काय अरे तुमची भीती जाईन परत तुम्ही आयुष्यात घाबरणार नाही. तुम्ही जा भाऊ एकदा आमची डेअरिंग नाही. संघ असले तुम्हाला घाबरायची गरज आहे का बाळ्या? हा? नको. अरे अरे हे सगळे नाटक आहेत बाबा. नाटक कायचे. बरं ठीक आहे तुम्ही नाही येत माझ्या नाही 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 मग आता बघतो अरे गांठ्या करीत असतोय सगळं आपल्या गावात. इथून पाठीमागचा इतिहास माहितीये का नाही? हे नाटक कोण करतोय? गांठ्या. आता गांठ्यानी काय अशी साडी बिडी घातलेली होती ना, साडी घालूनच होती ती. आता त्या गांठ्याची मी साडी पिळून घेत असतो आणि भोंगळा गांठ्याला हिंडायला लागतो. बघायला चल रे. अरे लांबून बघ नाही अजिबात बस तिकडे बघ. आता मी बाबा आम्हाला नाही यायचं मारायचं का काय? गुमनाम है कोई. कायचा आवाज येतोय रे? अरे चेअरमनला भिडीचा का काय? चेअरमन घाबरत नसतो, उचलून आपटीत असतो एका एकाला. चेअरमन अख्ख्या गावात कोणाला घाबरत नाही. आवाज काय येतोय पण? अरे घाबरत नसतो चेअरमन, बघतोच एका एकाकड. अरे 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 गंट्या गंट्या मला घाबरीत होय तू. अरे तू साडीच भिडीत असतो. राम 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 राम. काय राम राम करीत बसले इथं? सरपंच हाडळ बघितली आज हाडळ. अरे काय हाडळण फिडळण काय चेअरमन तुम्ही काय? आता आपला सकाळीच विषय झाला, हे सगळं खोटं असतंय काय? तुम्ही विश्वास ठेवता राव. सरपंच मी बी तसंच म्हणायचं पण हे लांब लांब केस तिचे. बर रे मला तर पारा असं म्हणजे थंडी वाजून आली. अरे यांनी हाडळ बघितली घंट्या. राम 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 तिकडे बरोबर. तसं काय नसतं, लय लोड ना घेऊ आलो 2 मिनिटात मी. अरे घंट्या काय भानगड आहे नेमकी? सरपंच तो थोडा वेगळा विषय आहे, तुम्हाला नाही कळायचा. काय विषय आहे तो नेमकं? बघायचं का? हा सांगण्यापेक्षा बघा. प्रदीप लाव रे ते व्हिडिओ. हो चेअरमन बाई, काय म्हणता ते जांभळाचं रक्षण आहे ना आजपासून मला नाही करता यायचं. कस काय? चेअरमनला कळलंय आणि चेअरमन भूत पकडायला स्वतः जाणार आहे. असं आहे का? आता ह्या वेळेस मीच भूत बनून जाते. हा ना, काही टेन्शन नका घेऊ. ओके. मी जाऊ माझ्या कामाला. भूत नाही हाडळ बनून जातो मी. हाडळ हाडळ बनवू का? हा. भूत नाही चांगले दिसायचे. हाडळ बनवा पण लेडीज बाय माने. जाऊ मग तुमच्या मनाने. येऊ का? आईला हे असं आहे वय सगळं. बरं चल मी सांगतो समजून त्यांना. आईला चेअरमन सारा गोंधळ आहे जेव्हा. बरं झालं त्या घंट्याने तरी सगळा गोंधळ क्लिअर केला. काय केलं गांठ्याने? अहो ऐका, तुम्ही जी हाडळ आणि पिशाची बघितली ना, अहो ती हाडळ नव्हती, घंट्या साडी घालून होता. नाही नाही सरपंच, ते घंटे असूच शकत नाही. मी असे लांब लांब केस बघितलेत. आता काय सांगायचं? अहो ती त्याच्या अगोदर घंट्या होता, सगळ्यांना भीती दाखिणारा. आणि तुमच्या टायमिंगला नेमकं चेअरमन बाई आले त्या केस डोळ्या पुढे घेऊन तुम्हाला भीती दाखवली चेअरमन बाईनी. चेअरमन बाई कस काय? हा आता असं झालंय, तिची तिथून पुढे जी जांभळ नाही का नदीच्या काढायची ती राय जांभळ, तेच इतक्या लोकांनी वाईटक दिला ना म्हणून या गांठ्यानी आणि त्या चेअरमन बाईनी दोघांना जांभळ आवडत आहेत. दुसऱ्या कोणी तिथं फिरकू नये म्हणून भूताचं नाटक केलं होतं. त्या नाटकात नेमकं तुम्ही सापडले आणि सगळा प्लॅन या गांठ्याचा होता. अरे गांठ्या, त्या नाटकामुळे पार माझी आहे ना झेंडू फुटायची वेळ आली. सोडीतच नाही आता. थांब.